त्याच्या मागचा हेतू हाच आहे की विद्यार्थी शिकला पाहिजे. आपण गरीब आहे, आपल्याला एखादी गोष्ट कमी आहे म्हणून तो शिक्षणापासून वंचित राहू नये या हेतूने आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना पाठबळ देतो. विद्यार्थ्यांना आम्ही काहीतरी मदत स्वरूपात त्यांना काहीतरी देत असतो. तर विद्यार्थ्यांनी पण त्याचा हे घेतलं पाहिजे की आपण शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे परिपूर्ण. कोणत्याही परिस्थितीला न डगमगता मागे न येता आपण पुढं गेलं पाहिजे. कारण आपल्याला एखाद्या मदतीचा आमचा हात आहे किंवा अजून बरेच हात भेटतील, पण पहिलं आपली मनाची तयारी पाहिजे की आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे, आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार पाहिजे. आज तुम्हाला आमचे सगळे जेवढे पदाधिकारी असतील, विद्यार्थी जेवढे माणसं असतील हे मदत करायला तयार आहे. पण तयार आपण तिथं गेलं पाहिजे, त्यांना म्हटलं पाहिजे की आम्हाला अशा अशा अडचणी आम्हाला हे करायचं आहे, तेव्हा ते मदत करतील. त्याच्यासाठी तुम्ही खूप शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. आमच्या मदतीचा हेतूच आहे की तुम्ही पुढे गेले पाहिजे. जर तुम्ही त्याचा जर फायदा घेतला नाही तर मग आम्हाला मदत करून त्याचं जेवढं आम्हाला म्हणजे ते हे भेटणार नाही. मदतीचं आम्हाला काहीतरी हे भेटलं पाहिजे ना, काहीतरी उत्साह भेटला पाहिजे ना. तर आम्ही दरवर्षी मदत करतो, विद्यार्थी पुढे जाता, काहीतरी भेटलं पाहिजे का नाही, भेटलं पाहिजे का नाही. त्याचा तुम्ही प्रयत्न करा, शिक्षण घ्या. तुम्हाला काही अडचणी असतील तुम्ही आम्हाला कधीही संपर्क करा, सरांना सांगा, आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला नेहमी मदत करू. तर आमचा हा जो हेतू आहे तर आम्ही दरवर्षी इथे येऊन मदत त्याच हेतूने करतो का गरीब विद्यार्थी असतात, विद्यार्थ्यांना काहीतरी आपण केलं पाहिजे. तर यापुढे पण आम्ही हा उपक्रम असंच सगळ्यांनी तुम्हाला ग्वाही दिली की आम्ही हा कार्यक्रम चालू ठेवू, अजून मोठ्या प्रमाणात तुम्हाला मदत देऊ. तर तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या हे मी या मोठ्या गोष्टींमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थी विकास संघटना लढत झालेली आहे. सरांनी जर हे 2-4 दिवस आधीच असं प्लॅनिंग केलं असतं आपण याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम केला असता. विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना चांगल्या मोठ्या प्रमाणात वस्तू वाटप केलं असतं. पण सरांनी आता हे ऐन वेळेस म्हणजे थोडक्यात म्हणून हा कार्यक्रम पार करत आहात. पण इथून पुढे एक विद्यार्थी विकास संघटनेच्या वतीने आम्ही आपल्याला आश्वासित करतो की यापेक्षा पुढच्या वर्षी आम्ही नक्की याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम किंवा मोठ्या प्रमाणात आम्ही शालेय वस्तू वाटप करू याची आम्ही विद्यार्थी विकास संघटनेच्या वतीने एक ग्वाही देतो. आणि विद्यार्थ्यांना कसली काही अडचण आली तर सर तर आहेच, आमचे बोडरे सर आहे, दत्तू भाऊ आहे, गोडके सर आहे, भाऊ आहे. त्याच्यानंतर समजा कुठेही कागदपत्रांमध्ये किंवा कार्यालय कोणतीही काय अडचण माझ्याकडे या, सरांकडे या, आम्ही आपल्यासाठी कधी उपस्थित राहू याची ग्वाही देतो. आणि विद्यार्थी विकास संघटनेच्या वतीने वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. 2 शब्द संपत दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आला तो नितीन सरांच्या माध्यमातून. नितीन सर यांनी आपल्या देवगिरी तालुक्यामध्ये आणि देवगिरी शहरामध्ये महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटना ही स्थापन केली. गेली 20 वर्ष त्यांची ही वाटचाल सुरू आहे. नितीन सरांची ओळख हे नितीन सर आहेत आणि हे ज्ञानदानाचं कार्य करतात. जसं तुम्ही शाळेत शिकता की नाही, तुम्हाला शिक्षक शिकवतात, तुम्हाला ज्ञान देतात, तसेच हे सर सुद्धा विद्यार्थ्यांना ज्ञान देतात. त्यांचा एक कोचिंग क्लास आहे, तिथून अनेक विद्यार्थी घडलेत आणि इथून पुढे घडतील यामध्ये शंका नाही. कारण नितीन सरांना मी खूप वर्षापासून ओळखत आलो. त्यांचा एक शांत स्वभाव आणि हसमुख स्वभाव आणि मृद असं बोलणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य. त्यांना कधी तुम्ही बघितलं तर त्यांची नेहमी विन असते. अपडेट राहणं हे हा गुण त्यांच्याकडून आपण शिकला पाहिजे, बरोबर की नाही. तर आज त्यांच्या महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेचा 20वा वर्धापन दिन आज ते आपल्या सर्वांसमोर आपल्या वसतिगृहासमोर साजरा करत आहेत. यापूर्वी ते हा त्यांचा वर्धापन दिन आपल्या वसतिगृहामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करत असतात. आजही ते आपल्यासोबत हा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. या प्रसंगी त्यांनी जी माणसं कमवली ती माणसंही मोलाची आहेत. या माणसांनी सरांना साथ देतात, इथून पुढे त्यांची साथ कायम असेल. यामध्ये सन्माननीय दत्तूभाऊ शिंदे असतील, सन्माननीय राजेंद्र गोडके सर असतील, सन्माननीय निकेतन जाधव असतील, तसेच संतोष भाऊ राऊत असतील, प्रवीण भाऊ जाधव असतील, ॲडव्होकेट प्रवीण देशमुख सर असतील. ही सर्व माणसं
एका ध्येयाने एकत्र आली. मग ते ध्येय काय आहे? तर ते ध्येय आहे की आपण या समाजामध्ये राहतो, या समाजाचा आपण एक भाग आहोत आणि मग या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. मग हे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते पूर्ण करतात. पण त्यांनी असं माध्यम निवडलं की तुम्ही सर्व शालेय विद्यार्थी आहात, तर या शालेय विद्यार्थ्यांना शालेय ज्या गरजा आहेत, त्यांना वही असेल, पेन असेल, या वस्तू आपण त्यांना दिल्या तर एक आत्मिक समाधान आणि समाजाचं देणं म्हणून, तसेच आणि त्यांचा वर्धापन दिन अशा तिन्ही गोष्टी एकत्र होतात. आणि म्हणून ते नेहमी प्रत्येक वर्धापन दिन आपल्या वसतिगृहामध्ये येऊन साजरा करतात. मी आलेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींचं वसतिगृहाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो व आभार मानतो. आभार यासाठी की आपल्या सर्वांचे हात सदैव आमच्या पाठीशी आहेत आणि राहतील. म्हणून मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो व विद्यार्थी विकास संघटनेच्या पुढील वाटचालीस मी वसतिगृहाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो व धन्यवाद मानतो. कारण तुमची साथ आहे म्हणून आम्हाला खूप आधार आहे सर. कारण तुमच्यासारखे दानशूर व्यक्ती समाजात मिळणं खूप दुरापास्त झालं आहे. कोणी कोणाला 10 रुपये लवकर देत नाही, परंतु तुमच्यासारखे माणसं आहेत म्हणून आम्हाला आधार वाटतो की आमच्या हक्काचं कोणतरी आहे. म्हणजे आमच्या एखाद्या विद्यार्थ्याला काही गरज वाटली तो तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला हक्काने मदत कराल, कारण त्याला माहीत आहे सर मदत करतात. म्हणून सरांच्या या कार्यास वसतिगृहाच्या वतीनं मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो व थांबतो.